तर आज ना माझं एक पार्सल आलं होतं. त्यामध्ये ना मी रस्टिक आर्टचा शॅम्पू आणि कंडिशनर ऑर्डर केला आहे. तर जे माझं फेवरेट चॅनल आहे ना सात्विक मुवमेंट, त्यांना मी बऱ्यापैकी ब्लाइंडली फॉलो करते. म्हणजे मला आवडतं त्यांचं आणि हे पण तितकंच खरं आहे. वरतून काही लावल्याने काही होत नाही. आपण काय खातो ते मॅटर करतं. पण आता केसच झालेत तसे झाले तर त्याला थोडंफार मेंटेन करणं जरुरी आहे. म्हणून मी हे शॅम्पू आणि कंडिशनर ऑर्डर केला आहे. आणि त्यासोबतच एक ज्युसी केमिस्ट्रीचं काजळ सुद्धा ऑर्डर केलं आहे. काजळ मला बऱ्यापैकी चांगलं वाटलं आहे. चला आता हे साईडला ठेवते आणि बाकीची राहिलेली कामं करते. 2-4 दिवस झाले एवढा आळस येत आहे की कुठलीच कामे करा वाटत नाही. जिमवरून आल्यावर थोडा वेळ मशीन लावली आणि कपड्यांच्या घड्या केल्या आणि थोडा वेळ मोबाईल बघावं म्हणलं तर प्रत्येक दुसरी तिसरी रील ही धुरंधरचीच येत आहेत. शेवटी ते कंटाळून मी साईडला ठेवलं आणि म्हणलं चला आपली पटापट कामे करून घेऊया. आणि जेवणासोबत मस्त अशी कैरी कट करून त्यावरती हळद, तिखट आणि मीठ टाकून बनवून ठेवलं होतं. हे खायला एवढं भारी लागतं. आणि आज ना मी दुधी भोपळ्याची भाजी बनवली होती. अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, खूप छान टेस्टी बनते. कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसणची पेस्ट टाकून त्यामध्ये मूग डाळ घालून दुधी घालून नक्की मी कधी बनवले ना तर मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि माझ्यासाठी मी बनवली होती चना चाट, कारण आम्हा व्हेजिटेरियन लोकांना हे डाळी खाऊनच प्रोटीनची कमतरता भागवावी लागते. चला तर मग आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.